नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपणा सर्वांचं स्वागत करते. डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे 25 तारखेपासून नाताळला सुरुवात होते आणि 25 ते नववर्षाच्या स्वागतापर्यंत म्हणजे 1 तारखेपर्यंत, नवीन वर्षातील 1 तारखेपर्यंत हा जो सोहळा असतो, हा उत्साह जो असतो, जल्लोष असतो, तो संपूर्ण देशामध्ये, जगभरामध्ये सगळीकडेच असतो. असं हे नाताळचा असा सण असतो. आपल्या देशामध्ये देखील हा इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होतो कारण वर्षातला शेवटचा महिना आणि त्यातील शेवटचा आठवडा याच्यामध्ये असं असतं की जे सरकारी कर्मचारी असतात की ज्याप्रमाणे त्यांना पैसे साठवण्याची सवय असते त्याचप्रमाणे काही कर्मचाऱ्यांना रजा देखील साठवण्याची सवय असते. रजा जी साठवली जाते, अर्जित रजा वगैरे, ती पुढील वर्षी म्हणजे कॅरी फॉरवर्ड होते, परंतु ज्या किरकोळ रजा, कॅज्युअल लीव असते, ती मात्र कॅरी फॉरवर्ड होत नाही. त्यामुळे त्यांना वर्षाच्या शेवटी घ्यावी लागते. मग अशावेळी या साठवलेल्या ज्या किरकोळ रजा असतात ते मात्र 25 तारखेनंतर घेतात. म्हणजे शेवटचा आठवडा जो असतो तो त्यांना जल्लोषात, उत्साहात साजरा करायचा असतो. त्यानंतर आता सरकारी कर्मचारी झाले. आता त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर कॉलेजची मुलं, शाळेची मुलं जर आई वडील रजेवर असणार तर मग मात्र ही मुलं तरी कुठे, मग ह्या शाळांना आणि कॉलेजला यांना देखील सुट्या ह्या असतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे समर वॅकेशन आणि विंटर वॅकेशन असतं आणि ते समर आणि विंटर वॅकेशन न्यायालयांना असतं. म्हणजे सर्वोच्च न्यायालयापासून हायकोर्ट, प्रत्येक राज्यातलं हायकोर्ट, त्याच्यानंतर प्रत्येक राज्यातली जिल्हा न्यायालय आणि त्यांचे सबऑर्डिनेट कोर्ट, हे सगळे जे आहेत यांना विंटर वॅकेशन असतं. त्यामुळे 25 तारखेपासूनचा जो पुढचा जो आठवडा असतो म्हणजे 1 तारखेपर्यंत ते जे सगळं आहे तोपर्यंत यांना विंटर वॅकेशन असतं. म्हणजे तेही लोक, म्हणजे अर्धे लोक रजेवर जातात, अर्धे लोक काम करत असतात. म्हणजे कोर्ट बंद करून चालत नाही. त्यामुळे काही लोकांनी आपल्या रजा ॲडजस्ट केलेल्या असतात, काहींनी समर वॅकेशनमध्ये घेतलेले असतात, त्यामुळे ते विंटर वॅकेशनला प्रेझेंट असतात. त्यामुळे काही जजेस त्यामुळे आलेले असतात. कर्मचारी मला म्हणायचं आहे की अर्ध्या प्रमाणात लोक हजर असतात आणि त्यामुळे अर्ध्या प्रमाणात लोक हजर असल्यामुळे कोर्ट्स हे थोडंसं म्हणजे चालू असतं, परंतु काही म्हणजे अर्धे लोक रजेवर गेलेले असतात. अशा पद्धतीने हे वातावरण जे आहे आणि त्यातून आपले ख्रिस्ती बांधव ते देखील त्यांचा सण असल्यामुळे ते देखील हे जल्लोषामध्ये साजरा करत असतात. भारतामध्ये होतं कसं की हा जल्लोषात सण साजरा करण्याची ठिकाणं म्हणजे कोणती, तर आता नव्यानेच आलेले म्हणजे नवीन ही संस्कृती जी म्हणावी त्याच्यामध्ये आपले मॉल्स आहेत. मॉल्समध्ये सगळीकडे सजावट झालेली असते. त्याचप्रमाणे ही जी क्रिसमस ट्री असते, तिचे मोठे मोठे असे क्रिसमस ट्री असते, ती सजवलेली असते. चौपाट्या ज्या असतात माणसाने फुलून गेलेले असतात. खाण्यापिण्याची नुसती रेलचेल असते. अशा पद्धतीनं गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये हे जे आहे ते भरलेलं असतं. आणि त्याचप्रमाणे जी चर्चेस आहेत म्हणजे ख्रिस्ती बांधवांची जी चर्चेस आहेत तेथे देखील म्हणजे दादरचं म्हणा, माहीमचं चर्च म्हणा, बँड्रामधलं जे आपलं माउंट मेरीचं जे आहे, अशा पद्धतीने चर्च जे आहेत ती देखील त्यांचे प्रार्थनास्थळं जे आहेत म्हणजे चर्च जे आहे तिथे प्रार्थना सुरू असतात. वसईमध्ये आपले जे बांधव आहेत, ख्रिश्चन बांधव, तिथेही त्यांचं वेगळ्या पद्धतीने त्यांचंही ते एक सण साजरा करण्याचं एक वेगळ्या पद्धतीचं एक वेगळं त्यांचं कल्चर आहे. तिथेही अशा पद्धतीनं म्हणजे सगळं जल्लोष, उत्साह असा जे वातावरण आहे ते वातावरणामध्ये असतं. आणि हे वातावरण जे आहे ते 1 तारखेपर्यंत म्हणजे नववर्षाच्या स्वागतापर्यंत असं हे देशभर असतंच, तसं जगभर देखील असतं नववर्षाच्या स्वागतापर्यंत. इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. आपला देश जो आहे हा निरनिराळ्या धर्माचं इथे
धर्माचे पंथाचे लोक इथे राहत असतात आणि प्रत्येक धर्माचे पंथाचे जे लोक आहेत ते दुसऱ्याचा सण देखील साजरा करत असतात. आम्ही देखील नाताळ जे आहे, नाताळ आम्ही देखील साजरा सगळेजण करत असतो, कारण ख्रिस्ती बांधवांबरोबर आपण तो साजरा करतो. केक हा जो प्रकार आहे हा आपल्याला माहीत जर झाला असेल तो हा ख्रिस्ती बांधवांच्यामुळेच माहीत झाला. आणि जो अन्न जे म्हणतात, अन्नाला धर्म आणि जात हे काही माहीत नसतं आणि त्यानुसारच हा केक जो आहे तो आपल्या भारतीय संस्कृतीचा एक भाग झालेला आहे. म्हणजे अगदी तुम्ही तुमचा जो वाढदिवस असतो किंवा तुमच्या लग्नाचा वाढदिवस असो किंवा कोणतंही सेलिब्रेशन असलं की तुमचं अगदी म्हणजे मॅरेज होण्यापूर्वीचं प्री वेडिंग जे असेल, कुठलाही म्हणजे प्रसंग जो आहे की त्याच्यामध्ये केक हा असतोच. म्हणजे ही खाद्य संस्कृती जी आहे ती धर्म मानत नाही. हा खाद्य संस्कृती जी आहे म्हणजे खाण्यातून म्हणजे माणसाच्या पोटातूनच हृदयाकडे जाण्याचा जो मार्ग आहे असं जे म्हटलं जातं ते अगदी बरोबर आहे. त्याचप्रमाणे जसं खाद्य संस्कृतीमुळे हा समाज सगळे लोक आपण एकत्र येतो, तसंच ज्यावेळी आपण आजारी देखील पडतो त्यावेळी देखील धर्म कोणता आहे हे पाहिलं जात नाही. रक्त एखाद्या माणसाला आवश्यक असेल तर त्यावेळी तो कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे हे पाहिलं जात नाही. थोडक्यामध्ये काय, आपला देश जो आहे निरनिराळ्या धर्मांनी युक्त आहे आणि हीच आमची पॉवर आहे, हीच आमची शक्ती आहे, हीच आमची स्ट्रेंथ आहे. आणि म्हणूनच निरनिराळ्या धर्माचे लोक असल्यामुळेच या आपल्या धर्मामध्ये आपल्या देशामध्ये हा जो समतोल साधला पाहिजे, निरनिराळ्या धर्माचे लोक जे आहेत त्यांच्यामध्ये हा समतोल साधण्याकरताच आपल्या संविधानाने धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य ही जी राज्यपद्धती आहे ती स्वीकारलेली आहे. धर्मनिरपेक्षता याचा अर्थ असा आहे की आपण सर्व धर्मांचा आदर करतो, सर्व धर्मातील लोकांना समानतेने वागवतो, त्यांना आपण संरक्षण देतो आणि आपल्या राज्याला म्हणजे आपल्या देशाला कोणताही धर्म नाही. आपला देश हा धर्मनिरपेक्ष आहे, निधर्मी आहे. मला या गोष्टीचं खूप आनंद वाटतो की आमच्या देशामध्ये ही जी विविधता आहे आणि त्यातून एकता आहे आणि ह्या एकतेमुळेच हीच आमची स्ट्रेंथ आहे आणि याच्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे लोक एकत्रित नांदतो, एकमेकांचे सण एक आनंदाने उत्साहाने साजरे करतो. आणि अशीच ही धर्मनिरपेक्षता आणि ही एकता जी आहे आपल्या देशामध्ये नांदावी हीच मी सदिच्छा व्यक्त करते. आणि त्याचप्रमाणे नववर्षाचा आता येणारं जे आगामी वर्ष आहे त्याच्या देखील शुभेच्छा मी आत्ताच आपणास देते. तर सर्वांना माझ्या नाताळच्या आणि नववर्षाच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझा व्हिडिओ इथे संपवते. आपण सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. धन्यवाद.